आनंद आश्रमात शिवसेना शिलेदारांचा जनसंवाद. शिवसेनेचे माजी महापौर अशोक वैती आणि माजी विरोधी पक्षनेता मनोज शिंदे याकडून विद्यार्थ्यांकडून शेकडो तक्रारींचे निवारण. ठाणे महापालिका क्षेत्रातील नागरिकांच्या विविध समस्या जाणून घेण्यासाठी व जनतेशी थेट संवाद साधण्यासाठी शिवसेनेच्या शिलेदारांनी समस्या, सेवा आणि समाधान या त्रिसूत्रीवर आधारित आनंद आश्रमात आज मंगळवारीपासून जनसंवाद उपक्रमाचा श्रीगणेशा केला. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेचे माजी महापौर अशोक वैती व माजी विरोधी पक्षनेते मनोज शिंदे यांनी नागरिकांच्या शेकडो तक्रारींचे निवारण यावेळी केले. दरम्यान दर मंगळवारी आनंद आश्रमात जनसंवाद उपक्रम नियमित सुरू राहणार असून दर गुरुवारी ठाणे महापालिका कर्मचाऱ्यांच्या तसेच ठाणे महानगरपालिका संबंधित नागरिकांच्या तक्रारी व समस्या सोडवल्या जाणार असल्याचे अशोक वैती आणि मनोज शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. शिवसेनेचे ठाण्याची शिवसेना हे ब्रीद जपत आजवर 80% समाजकारण आणि 20% राजकारण हा हिंदू हृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांचा शिरस्ता माजी मुख्यमंत्री तथा राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कायम राखला आहे. या पार्श्वभूमीवर ठाण्यातील शिवसेनेच्या शाखांमध्ये प्रभागातील समस्यांची तड लावली जात आहे. तर आता शिवसेनेच्या वरिष्ठ नेते मंडळींनीही लोकांच्या समस्या ऐकून त्या संबंधित प्रशासनाकडून सोडवून घेत नागरिकांना दिलासा देण्यासाठी जनसंवाद उपक्रमाचे महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. त्या अनुषंगाने समस्या, सेवा आणि समाधान या त्रिसूत्रीवर आधारित शिवसेनेचे माजी महापौर अशोक वैती आणि माजी विरोधी पक्षनेते मनोज शिंदे यांनी मंगळवारी ठाण्यातील टेंभी नाक्यावरील आनंद आश्रमात जनसंवाद उपक्रम आयोजित केला होता. या जनसंवादात शिक्षण, आरोग्य, पाणी, निवारा, क्रीडा, कला, विज्ञान व सामाजिक सद्यस्थितीतील वाद, कलह आदीसह ठाणे नगरविकास आराखड्याबाबतच्या समस्यांचे निवारण करण्यावर प्रामुख्याने भर दिला. आनंद आश्रमात आयोजित जनसंवाद उपक्रमात उपस्थित शेकडो नागरिकांनी आपल्या तक्रारी व समस्यांचे निवेदन यावेळी सादर केले. याप्रसंगी शिवसेनेच्या महिला आघाडी प्रमुख मीनाक्षी शिंदे यांच्यासह ठाणे महापालिका हद्दीतील शिवसेनेचे सर्व शहर प्रमुख व उपशहर प्रमुख देखील उपस्थित होते. अजूनपर्यंत जे काय प्रश्न आले ते एका गरीबाचं 2 ते 3,000 सोसायटीला पाण्याचं बिल यायचं, त्याला अचानक 20-25,000 रुपये लिहायला लागलं. त्या संदर्भामध्ये अशोक वैती साहेब माजी महापौर त्वरित त्यांनी प्रशासनाला आदेश दिले, अशा प्रकारचं चालणार नाही, हे अशा प्रकारचा घोषणापणा चालणार नाही, गरीबाला त्रास द्यायचा नाही, त्वरित त्याची कारवाई करा आणि ती कारवाई केलेल्याचं आम्हाला त्याचा अपडेट देऊन टाका. त्याचप्रमाणे सेंट जॉनचे ट्रस्टी आले होते या ठिकाणी, म्हणजे ह्या भागातले पवन कदम मंत्री आहेत, गोरप आहेत, आमचे बाबा शिंदे आहेत, ते सर्व आम्ही बसले असताना ते त्या ठिकाणी एका मुलीला मागच्या महिन्यामध्ये गाडी लागली, त्या ठिकाणी स्पीड नाही, अगदी लहानचा नाही परंतु जीव घेणे प्रश्न आहेत आणि त्याच्याप्रमाणे लगेच साहेबांनी फोन मारला आणि ते पवन कदम मारतात लगेच अधिकारी त्या ठिकाणी जागा होऊन त्याला कार्याला सुरुवात करत आहेत. आणि असे कामगारांचे प्रश्न या ठिकाणी आले. कित्येक वर्ष गिरणी काम करतात ते किंवा काय त्यांना अजून न्याय मिळाला नाही आहे. म्हाडामध्ये त्या लोकांना घरं मिळालेली आहेत. आता साहेबांकडे आमच्या उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांकडे प्रोटोकॉल आहे. आता त्यांना आम्ही त्यांची विनंती करू की ह्या गरीब माणसाला न्याय द्या आणि तुम्हाला माहिती गरिबांसाठी नेहमी तत्पर असलेले सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब या सर्वांना न्याय देते. त्याच्या जोडीने आम्ही जे सैनिक आहोत ते काम कामाला